त्याच्यामध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते। ती लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी। जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालं त्या सरकारचे ते प्रमुख होते। तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं। आम्हाला काय तुम्ही सांगता? तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणाने जिंकलेला नाही, तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीने वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे।